जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजेच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या संवर्गातील जवळपास 1107 पदांसाठी नियमित पदांसाठी एक पदभरती जी आहे ती वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग म्हणजेच DMER अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जवळपास बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याविषयी थोडीशी अपडेट म्हणजे 9 तारखेला संध्याकाळी 12 वाजता त्याचे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती ती संपणार होती, पण आता तिला 14 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जर तुम्ही अद्याप फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म नक्की भरून घ्या। या पदभरतीची जाहिरात आल्याच्या नंतर परिचर्या संवर्गातील जे अधिपरिचारिका पद आहे या पदासाठी जाहिरात निघालेली नाहीये अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न केले होते। तर बघा, आता त्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं समाधान घेऊन मी आलेलो आहे। लवकरच अधिपरिचारिका हे जे पद आहे या पदासाठी परिचर्या संवर्गातील पदासाठी DMER अंतर्गत लवकरच DMR अंतर्गत पदभरती होणार आहे आणि त्यासाठी तुमचं प्रिपरेशन जे आहे ते तुम्हाला चालू ठेवायचं आहे। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग जो आहे यांच्यातर्फे 10 जून रोजी एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर यामध्ये अधिपरिचारिका जे पद आहे बघा, परिचर्या संवर्गातील अधिपरिचारिका हे जे पद आहे या पदांसाठी नवीन सेवा प्रवेश नियम जे आहेत हे नवीन सेवा प्रवेश नियम लागू झालेले आहेत। याच्यामध्ये बघा संक्षिप्त नाव आणि प्रारंभ काय असणार आहे, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग जो आहे यांच्या नियंत्रणाखाली वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयातील महाविद्यालय, रुग्णालय व आरोग्य पथकातील अधिपरिचारिका हे गट क चं जे पद आहे याचा नवीन सेवा प्रवेश नियम 2025 नुसार तयार करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये बघा नियुक्ती अधिकारी जे असतील गट अधिपरिचारिका गट क पदाच्या जे काही पद आहे याच्यासाठी नवीन काय काय नियम लागू झालेले आहेत याविषयी आपण पाहणार आहोत। पदवी म्हणजे तुमचं काय क्वालिफिकेशन वगैरे लागणार आहे, तर नर्सिंग तुमचं GNM झालेलं असेल किंवा तुमचं PBBSc झालेलं असेल, तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल, MSc नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। इथं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठा जो फरक आहे किंवा सगळ्यात मोठी जी अट आहे ती अट काय ठेवण्यात आलेली आहे बघा, वयोमर्यादा तुमची जी आहे ही वयोमर्यादा 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत जी आहे ते ठेवण्यात आलेली आहे। सर्वोत्तम वयोमर्यादा 38 ओपनसाठी, तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात। याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बघा GNM असेल, बॅचलर नर्सिंग असेल, त्याचबरोबर GNM बॅचलर ऑफ नर्सिंग आणि PBBSc MSc नर्सिंग जे असतील त्यांना अप्लाय करता येणार आहे। सगळ्यात मोठा हा 4 नंबरचा नियम बघा, नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशाने नियुक्ती प्रमाण 100% राहील आणि त्यापैकी स्त्री व पुरुष यांचे अनुक्रमे 80 व 20% याप्रमाणे रेशो राहणार आहे। याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या काही जागा निघतील त्यापैकी 80% जागा या स्त्री अधिपरिचारिका यांना राखीव राहतील आणि 20% या पुरुषांना राखीव राहणार आहेत। म्हणजे 1000 जागा जर निघाल्या विद्यार्थी मित्रांनो, 1000 जागा जर निघाल्या तर त्यापैकी 80% म्हणजे 800 जागा महिलांसाठी, तर 20% म्हणजे केवळ 200 जागा या पुरुषांसाठी। अशा पद्धतीचा जो रेशो आहे हा रेशो या नवीन जो काही नियम आहे सेवा प्रवेश नियम आहे या नियमामध्ये लागू करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही महिला आहेत त्या महिला आरक्षण वगैरे सगळ्या गोष्टी धरून 80% जागा, तर पुरुषांना 20% जागा। महिलांसाठी एक खूप मोठी संधी, तर पुरुषांसाठी त्यांच्यावर थोडासा अन्याय असेही आपण याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो, कारण हा एक खूप मोठा जो निर्णय आहे तो निर्णय या सेवा प्रवेश नियमामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये महाराष्ट्र काउन्सिलिंग जे आहे त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा सगळ्यांना कंपल्सरी केलं जाणार आहे। कंपल्सरी त्यांच्याकडे असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर बघा 5वा नियम आहे पदावरील नियुक्त्या व नियुक्ती पदाधिकाऱ्यांचे मान्यता करण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा मुक्त विद्यापीठातून जर तुमचं शिक्षण झालं असेल तर ते ग्राह्यसुद्धा धरल्या जाणार नाही।
हा एक चांगला जो निर्णय आहे तो निर्णय असू शकतो. मुक्त विद्यापीठांमधून ज्यांनी काही आपलं क्वालिफिकेशन पूर्ण केलेलं आहे ते क्वालिफिकेशन इथं कन्सिडर केल्या जाणार नाही. तुम्हाला रेग्युलरमधून जर तुम्ही डिग्री म्हणजे मिळवली असेल, प्राप्त केली असेल तर तीच कन्सिडर केली जाणार आहे. ही एक चांगली बाब असू शकते बघा. हिंदी व मराठी भाषाची तरतूदसुद्धा लागणार आहे. तुमचं 10वीला हिंदी मराठी हे विषय जर नसतील तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला एक्झाम देणं गरजेचं आहे. संगणक अर्हता म्हणजे तुमचं MSCIT सुद्धा, त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा तुमच्याकडं असणं, तुम्ही धारण करत असणं गरजेचं असणार आहे. नियुक्तीसाठीच्या अटी व शर्तीसुद्धा याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. भारतीय संरक्षण सेवा देण्याबद्दल तरतूद. बघा, भारतीय संरक्षण सेवा जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही काळ जे आहे ते सेवा द्यावी लागणार आहे. आता तुम्हाला यामध्ये 4 वर्ष किंवा 4 वर्षापेक्षा कमी जी सेवा आहे ती भारतीय संरक्षण सेवेमध्ये सुद्धा नियुक्ती झाल्याच्या नंतर द्यावी लागणार आहे. यामध्ये तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर 10 वर्षापूर्वी किंवा तुमचं वय 55 होण्याच्या पूर्वी तुम्हाला तिकडं पाठवलं जाणार आहे. जर तुम्ही जॉईन होऊन 10 वर्ष उलटून गेले असतील किंवा तुमचं वय 55 वर्षापेक्षा अधिक झालेलं असेल तर मात्र तुम्हाला भारतीय संरक्षण सेवेत जी सेवा देण्यासाठी पाठवलं जाणार नाही. बदलीची तरतूद बघा, नियम 3 नुसार जे काही विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे येणाऱ्या वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये तुमची जी बदली आहे ती बदली होणार आहे. तुम्ही तिथं बदलीसाठी पात्र होणार आहात. महाराष्ट्रामध्ये तुमची बदली जी आहे ती कुठेही होऊ शकणार आहे. त्यानंतर बघा, शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सेवाविषयक अन्य आदेश नियम लागू राहणार आहेत. तुम्ही जे काही शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्याच्या नंतर बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये जे काही सगळ्यांना नियम व अटी लागत असतात त्याच अटी नियम जे आहेत ह्या इथं तुम्हाला सगळ्यांना लागू राहणार आहेत. या पद्धतीचा जे नवीन सेवा प्रवेश नियम आहे, हे नवीन सेवा प्रवेश नियम जो आहे तो अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागामध्ये परिचर्या संवर्गातील हे एक पद आहे ज्याच्यासाठी पदभरती निघालेली नाही आहे. त्या व्यतिरिक्त जे काही लॅब टेक्निशियन असतील, असिस्टंट असतील, फार्मासिस्ट असतील, एक्सरे टेक्निशियन असतील किंवा तुमचे समन्वयक असतील, अशा पद्धतीचे लघुटंक लेखक असतील, अशा पद्धतीचं जे काही पदं आहेत हे पदं 1107 पदं प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर आता लवकरच अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स यांच्यासाठी सुद्धा पदभरती जी आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होणार आहे. कदाचित या जो काही नवीन सेवा प्रवेश नियम आहे या सेवा प्रवेश नियमामुळंच ते परिचर्या पदातील जे काही अधिपरिचारिका पद आहे याला होल्डवर ठेवलेलं होतं. बिंदू नामावलीचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. बिंदू नामावली समितीनुसार आरक्षणावाईज इथं पदं कन्सिडर करून पदाचं डिवायडेशन करून लवकरच जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही होती नवीन सेवा प्रवेश नियम अधिपरिचारिका या पदांविषयीची माहिती. त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी अजून एक माहिती म्हणजे जे काही 1107 पदं निघालेले आहेत टेक्निकलचे, त्या टेक्निकल पदांसाठी सुद्धा 60% नॉन टेक्निकल आणि 40% टेक्निकल असा 60-40चा सिलेबसचा सुद्धा रेशो जो आहे तो आलेला आहे. कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे. आज दिनांक 10 तारखेपर्यंत जवळपास वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागामध्ये जे काही टेक्निकल 1107 पदांसाठी पदभरती आलेली आहे यामध्ये 1,30,000च्या जवळ विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत फॉर्म प्राप्त झालेले आहेत. यामध्ये अजून 4 ते 5 दिवस वेळ वाढून दिलेला आहे. हा आकडा 1,60,000 ते 70,000च्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. किती जणांनी याची फीस भरून फॉर्म पूर्णत्वास भरलेला आहे हे, त्याच्यानंतर पदानुसार कोणत्या पदाला किती फॉर्म आलेले आहेत हे आपल्याला जागा म्हणजे जी एक्झाम फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे या तारखेच्या नंतर कदाचित विभागाद्वारे कळवण्यात येईल की कोणत्या पदासाठी किती फॉर्म पडलेत. याची आपल्याला पूर्ण जी माहिती आहे ही 14 तारखेच्या नंतरच मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हे की कॉम्पिटिशन जे आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे. टेक्निकलचे पदं जरी असतील तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला रिस्पॉन्स मिळत आहे. त्यामुळं जे काही आता अधिपरिचारिकांचं पद येतील, त्यांची वॅकन्सी येतील, जेवढे काही अधिपरिचारिका स्टाफ नर्ससाठी प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत त्यांना
खूप चांगली संधी आहे या गोष्टीचा त्यांनी विचार करून आत्तापासूनच अभ्यासाचा विशेषतः नॉन टेक्निकलचा सिलेबससुद्धा कव्हर करणं गरजेचं आहे. सिलेबस खूप वास्ट आहे. एक्झाम किंवा तुमची नोटिफिकेशन आल्याच्या नंतर, एक्झाम डेट आल्याच्या नंतर अभ्यास होत नाही आणि तुम्ही आत्तापासून खूप जास्त वाट पाहत असता नवीन पदभरती येण्याची आणि ती पदभरती आल्याच्या नंतर तुमचं जे प्रिपरेशन आहे ते कुठंतरी कमी पडतं आणि त्यामुळे तुमचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळं पदभरती तर 100% येणार आहे, वॅकन्सी तर निघणारच आहे. पण त्याची वाट न बघता जाहिरात आल्याच्या नंतरच अभ्यासाला सुरुवात न करता आत्तापासूनच प्रिपरेशनला लागा. म्हणजे जेव्हा ॲड येईल, जेव्हा तुमचे पेपर होतील, तेव्हा तुमचा पेपर चांगला जाईल आणि जेव्हा सिलेक्शन लिस्ट येईल, तेव्हा त्याच्यामध्ये तुमचंसुद्धा नाव असेल. त्यामुळं तुमचा फोकस सध्या अभ्यासावर ठेवा, अभ्यास करा आणि पोस्ट नक्की काढा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.